शॉपिंग करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की घरात आहे लग्न कोणाचं ते हो झालं इथं रेडी. अच्छा लग्न आहे. कच्च्या कपड्याचं मार्केट आहे मुंबईमध्ये जे हिडन आहे. मे बी कोणाला माहीत आहे का नाही मला पण आहे. अरे बघा नाव दिसतं तुम्हाला मंगलदास मार्केट आलो आता. तर तिथं बघूया जो मला केला या तर पूर्ण अत्तर मार्केट आहे मुंबईचं. खूप मस्त इथं अत्तर भेटतात बनवून जसं पाहिजे तसं परफ्यूम. चला मंडळी मी आता आलो इथं शॉपिंग करण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे की घरात आहे लग्न कोणाचं ते हो लग्न आहे साक्षीचं. त्याच्यासाठी मी आलो इथं शॉपिंग करण्यासाठी आणि मला आवडला आहे एक कुर्ता. आणि आता वाजले पण आहे घड्यात 3:30. मी कालच आलो बाहेरून, तुम्ही ते बघितलेच असणार, फ्लाईटने आलो. 3:30 वाजले आता आणि संडे असल्यामुळे म्हटलं टाईम नव्हता माझ्याकडे एवढा दिवस, तर चला आता आपण शॉपिंग करूया. आणि आता मी फायनली शॉपिंग करायला सुरुवात केली आहे. एक आवडला आहे कुर्ता, तो तुमच्यासोबत मी पुढे शेअर करेल काय घेतलं. तुम्ही पण नक्की कमेंट करून सांगा की मी काय घेतलं असेल आणि तो कशासाठी घेतला असेल ते. चला मी थोडेफार व्हिज्युअल्स पण तुमच्यासोबत पुढे शेअर करतो आणि भेटूया आपण आता नंतर. चांगला दिसतो हा पण. हा करू का? कोणता तुला डबल शेड मध्ये बघायचा का? डबल शेड मध्ये चांगला दिसतो ना. हा चांगला वाटतो. आता ही नवीन आली फॅशन, तसं एक ट्राय करून बघ ना. मी इथं आलो आहे मीना बाजारमध्ये. इथं बघितले मला खूप चांगले आवडले. एक आवडला आहे जो कुर्ता मी घालू शकतो आणि त्यांच्याकडे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे कुर्तेच पण आहे. तर आपण बघूया अजून काय भेटतं मला. आणि अजून मी एक्सप्लोर करतो आहे चॉईसेस आणि त्यानंतर मी फायनल करणार कुठून घ्यायचं ते. परत येऊ झाला इथं रेडी. अच्छा लग्न आहे. मी तेच बोललो ना नवरदेव रेडी झालाय म्हटलं आता इथं. त्याच्यासाठी आम्ही इथं कपडे बघतोय, त्याच्याबरोबर मी माझे पण बघतोय. त्याची शॉपिंग चालू आहे. आणि हा आहे कोण हे तुम्हाला मी नंतर सांगेल जेव्हा त्याचं लग्न असेल त्यावेळेस. नवरदेवला फेमस करायचं आम्हाला आता जास्त. चला बघूया अजून काहीतरी बघतोय. हा चांगला वाटतोय की नाही अजून भरपूर ट्राय केलं याने. बघू कोणता घ्यायचा तो नंतर. 1 hour later. मंडळी त्यानंतर मी आलो होतो दादरला आल्यानंतर पण मला काहीच भेटलं नाही जे पाहिजे होतं ते. आता मी चाललोय घाटकोपरला, कारण मी लास्ट टाइम पण घाटकोपरवरून ते घेतलं होतं जो एक कुर्ता घेतला होता. तर मला वाटतं की चान्सेस आहे जास्त तिथं भेटण्याचे. तर मी आता चाललोय घाटकोपरला आणि ट्रेन लागली फास्ट. तर मी डायरेक्ट घाटकोपरला 5-10 मिनटात उतरतो आणि तिथलं मार्केट एक्सप्लोर करतो जाऊन. मग तुम्हाला मी तिथं गेल्यावर भेटतो. खूप थकायला झाले, इतकं थकायला झालं आहे ना. पण ठीक आहे, चांगली गोष्ट साठी तर थकणं गरजेचं आहे तेवढं. चला जाऊ. घाटकोपरला आलो होतं, म्हटलं थोडंफार काहीतरी खातो. त्यात मी पिझ्झा मागवला आणि हे टॅकोज मागवलं. ते खाऊन मी भेटतो तुम्हाला नंतर. मंडळी मी आत्ता आलो मार्केटमधून. आता वाजले आहे 10 आणि मला भेटलं आहे काही गोष्टी तर आम्ही घेतल्या आहे. तर तुम्हाला मी नंतरच दाखवेल मी काय घेतलं आहे ते. आणि मी जो कुर्ता बघितला एका ठिकाणी मला तोच आवडला आहे. आणि मी अजून 2-3 ठिकाणी सेम कुर्ताची इन्क्वायरी केली आहे. जर तिथं जर मला कमी रेंजमध्ये मिळाला तो तर मी तोच घेणार नक्की. आणि अजून बाकी काही शॉपिंग 1-2 दिवसाची ती पण करूया. आणि नंतर मला जायचं आहे लग्नाला. कधी जाईल ते तुम्हाला कळेलच. चला जाऊया साक्षीच्या लग्नाला. त्याच्या आधी पहिले शॉपिंग तर करूया पहिले. लेट्स गो. आता जातो मी घरी.
घरी गेल्यानंतर तर फ्रेश होतो आणि डायरेक्ट तुम्हाला मी उद्या सकाळीच भेटतो. तोपर्यंत गुड नाईट, बाय. The next day. चला गुड मॉर्निंग मंडे, गुड मॉर्निंग. चला म्हटलं आता थोडंसं आवरून घेऊ फटाफट. सकाळ झाली, आवरलं मी. आता मी चाललो ऑफिसला, निघतोय आणि मी तुम्हाला ऑफिसला गेल्यावरच भेटतो मी आता डायरेक्ट. मला थोडंसं लेट झाले आज. लेट नाही झाले म्हणता येईल, फक्त मला आज लवकर निघायचं ऑफिसमधून. म्हणून म्हटलं चला जाऊया फटाफट. तुम्हाला मी भेटतो ऑफिसमध्ये गेल्यावर डायरेक्ट. The next day. गुड मॉर्निंग मंडळी, गुड मॉर्निंग. आजची सकाळची सुरुवात झाली माझी गणपती बाप्पा आणि साईबाबांचं दर्शन करून. चला मग आता मी चाललो आहे ऑफिसला. काल मी एवढं काही ऑफिसवरून आल्यावर पण शूट नाही करू शकलो. बाहेर गेलो होतो शॉपिंगसाठी. काही गोष्टी घेतल्या, काही गोष्टी अजून बाकी आहे घ्यायच्या. म्हटलं आज पण परत जायचं आहे मला. तर मग आपण गेल्यावर तिथं पण भेटूया, जाऊन काय होतं काय नाही तुमच्यासोबत मी ते नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आता मी चाललो आहे ऑफिसला. सनस्क्रीन लावली, त्याचा ग्लो पण आलेला आहे, थोडा घाम पण येतो आहे उन्हामुळे. तर चला जाऊया ऑफिसला, भेटूया आपण आता नंतर ऑफिसमध्ये गेल्यावर. लेट्स गो. Seven hours later. चला मंडळी, मी आता इथं आलो आहे कफ परेड मेट्रोच्या इथं. सॉरी नाही, अंधेरी MIDCच्या मेट्रोच्या इथं. आता इथून मी चाललो आहे कळबादेवीला. तिथून मग जाणार मी मार्केटमध्ये. चला मग आता आपण भेटूया मध्ये गेल्यानंतर. चला मी इथं कळबादेवीला उतरलो आहे. म्हटलं चला जाऊया मार्केटला. इथं बघू मला काय भेटतं काय नाही भेटत. भेटल्यानंतर मी तुमच्यासोबत ते पुढे नक्की शेअर करेन. आणि काय भेटेल ते बघूया आपण पुढे गेल्यावरच. आणि मार्केटला गेल्यावर समजेल मला अजून काय भेटेल ते. लेट्स गो. त्या साईडने बाहेरचा रस्ता. तर ॲक्वा लाईनला उतरल्यानंतर मला त्यांनी इकडे एक रस्ता सांगितला पुढे जायचं असं मधून. तर इथून गेल्यावर एक स्वदेशी मार्केट म्हणून पण येतं. त्या मार्केटला आता मी जाऊन बघतो पुढे ह्या रोडनी. तर तुम्हाला मी पुढे दाखवतो जर मला त्याचा एक्झॅक्ट रस्ता कळाला तर. चला वीरन ते मोठे मोठे शॉप्स आहे. पण चला आता आपण इथं कॅरॉनमध्ये पण जाऊन बघू. जर तिथं जर मिळालं तर ठीक, नाही तर आता आपण दुसरीकडे बघूया परत. चला लेट्स गो, आपण जाऊया मध्ये. सो इथं आलेलो पण इथं पण मला काही नाही मिळालं. आता मी चाललो आहे. वाजले आहे 6:45. अराऊंड मी 5 ते 6 दुकानं फिरलो आहे कुर्त्यासाठी. वेगवेगळे कुर्ते बघतो, मला जो पाहिजे तो काय भेटत नाही इथं. चला आपण इथं जाऊन बघूया का, ट्राय करूया. चला इथं हे सर्व कच्च्या कपड्याचं मार्केट आहे मुंबईमध्ये, जे हिडन आहे. मे बी कोणाला माहीत आहे का नाही मला पण आयडिया नाही एवढं इथलं. सो मी इथं तेच बघण्यासाठी आलेलो. इथं तुम्हाला खूप सारे शॉप्स पण बघायला भेटेल.
आणि इथं मी बघतोय जर मला जर काही भेटलं माझ्या कामाचं तर घेऊन मी कुर्ता शिवायचा विचारात आहे. बघू आता, शोधूया आपण काय भेटतं आपल्याला इथं. थोड्या गोष्टी बंद पण झाल्या आहे आणि मला मे बी जो कापड पाहिजे तसा काही भेटला नाही. आता मी विचार करतोय की मी एकदा CSTच्या मार्केटला जाऊन बघतो. जर तिथं नाहीच भेटला तर मी एका ठिकाणी कुर्ता बघितला आहे, तोच घेण्याचा विचार करेल. तर चला जाऊया आपण CSTला, तिथं काय भेटतं का ते बघूया. A few moments later. चला आता मी इकडं आलो आहे दुसऱ्या मार्केटला बघण्यासाठी. एका स्टोअरमध्ये मी विचारलं की मला शिवून देणार का, तर ते मला बोलले की हो भेटेल बोलतात 1-2 दिवसात शिवून. तर बघू मार्केटमध्ये जर मला तसाच कापड मिळाला तर मी शिवून घेण्याचा प्रयत्न करतो. चला जाऊया आपण आता पुढे मार्केटमध्ये, बघूया जर भेटला मला तोच कापड पाहिजे तसा तर लेट्स गो. समजलं असेल मी कोणत्या मार्केटमध्ये आलो आहे. समोर हे बघा नाव दिसतं तुम्हाला, मंगलदास मार्केट आलो आता. तर तिथं बघूया जो मला कापड पाहिजे तो भेटला तर मग आपल्याला ते स्टिच करून द्यायला तयार आहेत. तर चला जाऊन शोधूया मार्केटमध्ये एंट्री करून. One hour later. मी आता इकडं आलो आहे पायधुनी साईडला. ह्याचं पूर्ण अत्तर मार्केट आहे मुंबईचं. खूप मस्त इथं अत्तर भेटतात बनवून, जसं पाहिजे तसं परफ्यूम. आणि इथून मला एक हिंट मिळाली आहे की या साईडला की कुर्त्यांचं खूप मोठे शॉप आहेत मार्केटसारखे. बघूया तिथं भेटता का नाही. बघूया, झाकपाक मस्त वाटतंय, कलरफुल वाटतंय. चला आपण जाऊया. चला मंडळी, आत्ता वाजले आहे 9:45 आणि मी पोचलो आहे कळबा देवी मेट्रो स्टेशनवर. परत आलो मी इथं. माझं थोडंफार काही काम होतं, थोडेफार काही झाले कामं लग्नाचे, शॉपिंगचे. काही गोष्टी घेतल्या गेल्या, काही अजून मेन गोष्ट बाकी राहिली घ्यायची. ते 2-3 दुकान, एक दुकान मी इकडं फायनल केलं, एक दुकान मी काल गेलो तिथं फायनल केले, अजून एक दुकान मी उद्या बघणार आहे जे मला माहिती आहे. त्यामधून मग मी एक सिलेक्ट करणार कुठून घ्यायचं ते. आणि सगळं रिजनेबल रेटमध्ये मी बघतोय घ्यायचं आहे ते. आणि आता मेट्रो पण येईल थोड्या वेळात, म्हणजे 1 मिनटात मेट्रो पण येईल. तर चला आता आपण जाऊया रूमवर. आणि थकलो आहे, खूप थकायला झाले, पण ठीक आहे, जसं मला पाहिजे आहे मला त्याच गोष्टी हव्या आहे म्हणून मी फिरतो एवढं. तर चला आता जाऊया आपण मेट्रो आणि रूमवर, आणि मग भेटतो मी तुम्हाला गेल्यावर. The next day. 1 डेमध्ये होणार आहे. हे पण माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की एका दिवसामध्ये मला कोणीतरी माझा कुर्ता शिवून देते.